नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा वजन कमी करायचं किंवा वाढवायचा प्रयत्न करून थकला असाल आणि तरीही हवे तसे रिझल्ट मिळत नसतील तर थांबा. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. कारण वजन कमी करणं असो वा वाढवणं, आपण नकळत अशा काही चुका करतो ज्या आपल्याला कळतच नाहीत. आज आपण अशा 5 फळांबद्दल बोलणार आहोत जी दिसायला खूप गोड आणि पौष्टिक वाटतात, पण ती तुमचं वजन एका रात्रीत वाढू शकतात किंवा वजन कमी करण्याचा प्रवास पूर्णपणे थांबवू शकतात. 100% नवीन माहितीसह आणि अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला या 5 फळांचं गणित समजावून सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या डाएटमध्ये योग्य बदल करू शकाल. व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक लहानशी विनंती करू इच्छितो की हे आपलं अगदी नवीन चॅनल आहे आणि मला तुमच्या प्रेमाची आणि सपोर्टची खूप गरज आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि या कुटुंबाचा भाग बना. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण थेट आपल्या पहिल्या फळाकडे वळूया, जे आहे द्राक्षे. द्राक्षे दिसायला अगदी लहान, रसाळ आणि खायला खूप टेस्टी असतात. त्यामुळे आपण जेव्हा द्राक्षे खायला बसतो तेव्हा 50 ते 100 ग्रॅम कधी संपतात हे आपल्याला कळतसुद्धा नाही. पण मित्रांनो, 100 ग्रॅम द्राक्षामध्ये साधारणतः 70 ते 80 कॅलरीज असतात आणि त्यामध्ये साखरेचं प्रमाण नॅचरल शुगर तब्बल 16 ते 18 ग्रॅम असतं. आता जर तुमचं ध्येय वजन कमी करण्याचं असेल तर द्राक्षे तुमच्यासाठी एक छुपा शत्रू ठरू शकतात. कारण ही फळं आपण मोजून खात नाही आणि नकळत शरीरात खूप जास्त कॅलरीज जातात. त्यामुळे ज्यांना वजन वेगाने कमी करायचं आहे त्यांनी द्राक्षे खाणं टाळलेलं किंवा खूपच मर्यादित प्रमाणात खाल्लेलं बरं. या उलट ज्यांना वजन वाढवायचं आहे आणि शरीर भरदार करायचं आहे त्यांच्यासाठी द्राक्षे एक उत्तम पर्याय आहेत. कारण ती पचायला हलकी असतात आणि कमी वेळात जास्त कॅलरीज देतात. द्राक्षानंतर आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या घटकाकडे, जो आहे ड्राय फ्रूट्स म्हणजे सुकामेवा. आल्मंड्स, काजू, मनुके, खजूर आणि अक्रोड या गोष्टी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानल्या जातात. यात काहीच शंका नाही. पण तुम्हाला माहीत आहे का की मूळ फळातून पाणी निघून गेल्यानंतर ड्राय फ्रूट्समध्ये कॅलरीजची घनता प्रचंड वाढते. उदाहरणार्थ 100 ग्रॅम सुक्या मेवामध्ये 500 ते 600 पेक्षा जास्त कॅलरीज असू शकतात, जे एका लहान जेवणा एवढ्या असतात. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करत असाल तर मूठभर ड्राय फ्रूट्स खाणे म्हणजे तुमच्या कॅलरी डेफिसिटच्या बजेटचा पार धुव्वा उडवणे होय. ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी बदाम किंवा अक्रोड मोजून फक्त 4 ते 5 दाणेच खावेत आणि मनुके किंवा काजू पूर्णपणे टाळावेत. पण ज्यांना वजन वाढवायचे आहे, बारीक शरीरामुळे त्रास झाला आहे, त्यांच्यासाठी ड्राय फ्रूट्स हे वरदान आहेत. जर तुम्ही रोज दुधासोबत खजूर, काजू आणि बदाम खाल्ले तर अगदी काही दिवसातच तुमच्या वजनात सकारात्मक फरक दिसायला लागेल. जर तुम्हाला ही सोपी माहिती आवडत असेल आणि माझ्या स्पष्ट सांगण्याची पद्धत पटत असेल तर प्लीज या नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण तुमचा एक सबस्क्राईब मला अशाच भारी व्हिडिओ बनवण्यासाठी मोठा पाठिंबा देतो. आता वळूया आपल्या तिसऱ्या आणि अत्यंत लोकप्रिय फळाकडे, जे आहे केळी. केळी हे भारतात प्रत्येक घरात खाल्ले जाणारे अतिशय स्वस्त आणि मस्त फळ आहे. एका मध्यम आकाराच्या केळ्यात साधारणतः 90 ते 110 कॅलरीज असतात आणि त्यात 12 ते 15 ग्रॅम शुगर तसेच कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात. आता अनेकांचा असा गैरसमज असतो की वजन कमी करताना केळी अजिबात खाऊ नयेत, पण ते पूर्णपणे खरे नाही. जर तुम्ही वर्कआउट किंवा व्यायाम करण्याच्या अर्धा तास आधी एक केळं खाल्लं तर ते तुम्हाला चांगली ऊर्जा देतं आणि तुमचा वर्कआउट जास्त चांगला होतो. पण जर तुम्ही दिवसभरात 3 ते 4 केळी सहज स्नॅक्स म्हणून खात असाल आणि काहीच हालचाल करत नसाल तर मात्र तुमचं वजन कमी होण्याऐवजी नक्कीच वाढेल. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांनी दिवसाला जास्तीत जास्त एकच केळं खावं, तर वजन वाढवणाऱ्यांनी दिवसातून 3 ते 4 केळी दुधासोबत किंवा बनाना शेक करून नक्की प्यावीत. मित्रांनो, मी इथे तुम्हाला अत्यंत साध्या भाषेत सांगतोय, जेणेकरून कोणत्याही सामान्य माणसाला हे सहज पटेल. आणि जर तुम्हाला ही मांडणी आवडत असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आता येऊया आपल्या चौथ्या आणि सगळ्याच्या आवडत्या फळाकडे, ज्याला आपण फळाचा राजा मानतो, म्हणजेच आंबा. आंब्याचं नाव काढताच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं, पण वजनाचा विचार केला तर आंबा हा एक कॅलरी बॉम्ब आहे. 100 ग्रॅम आंब्यामध्ये साधारणतः 60 ते 70 कॅलरीज असतात आणि त्यात 14 ते 15 ग्रॅम नॅचरल शुगर फ्रुक्टोज असते. आपण जेव्हा आंबा खातो तेव्हा 1-2 फोडीवर थांबत नाही, तर पूर्ण आंबा किंवा रस ताटावर ताट खातो. यामुळे शरीरात एक वेगळीच प्रचंड प्रमाणात साखर जाते, ज्यामुळे इन्सुलिनची पातळी वेगाने वाढते आणि फॅट बर्निंगची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांनी आंब्याच्या दिवसात स्वतःवर खूप संयम ठेवला पाहिजे.
आणि रसाऐवजी आंब्याची फक्त एक लहान फोड खाऊन समाधान मानलं पाहिजे. पण ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठी आंब्याचा मोसम म्हणजे सुवर्ण संधी आहे. त्यांनी आंबा, दूध आणि ड्रायफ्रूट्स एकत्र करून मँगो शेक प्यावा, ज्यामुळे वजन खूप वेगाने वाढायला मदत होते. मित्रांनो, आपण आपल्या 5व्या फळाकडे वळण्याआधी एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते की हे चॅनल तुमच्या मदतीनेच पुढे जाणार आहे. मी ते रोज असाच भारी, कंटाळवाणा नसलेला आणि फायदेशीर कंटेंट आणणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून मला सपोर्ट नक्की करा. आता वळूया आपल्या 5व्या आणि शेवटच्या फळाकडे, जे दिसायला अगदी साधे असलं तरी कॅलरीजच्या बाबतीत खूप पुढे आहे. ते फळ आहे चिकू. चिकू हे फळ पचायला अतिशय गोड आणि मऊ असतं, पण 100 ग्रॅम चिकूमध्ये साधारणतः 83 कॅलरीज असतात आणि यात तब्बल 20 ग्रॅमपेक्षा जास्त साखर असू शकते. चिकूचा ग्लायसेमिक इंडेक्ससुद्धा जास्त असतो, ज्यामुळे ते खाल्ल्यानंतर रक्तातील साखर एकदम वाढते. वजन कमी करणाऱ्या लोकांनी चिकूपासून लांबच राहिलेलं चांगलं, कारण यामुळे तुमची कॅलरी लिमिट पटकन संपते आणि भूकसुद्धा लवकर लागते. पण ज्यांना वजन वाढवायचे आहे, वजन कमी असल्यामुळे थकवा जाणवतो, त्यांनी रोज 2 ते 3 चिकू खाल्ले तर त्यांच्या शरीराला झटपट एनर्जी मिळेल आणि वजन वाढण्यास मदत होईल. या 5 मुख्य फळाव्यतिरिक्त आरोग्याविषयीच्या अजून काही लहान-सहान पण अत्यंत प्रभावी गोष्टी तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण बाजारात गेल्यावर फळ विकत घेताना फक्त ती किती ताजी आहेत एवढंच पाहतो, पण ती खाण्याची योग्य वेळ कोणती हे पाहायला विसरतो. फळ खाण्याची सर्वात योग्य वेळ म्हणजे सकाळी उपाशी पोटी किंवा संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान, जेव्हा आपल्याला हलकी भूक लागलेली असते. रात्रीच्या जेवणानंतर लगेच गोड फळ खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे, कारण यामुळे शरीरातील साखरेची पातळी रात्रीच्या वेळी वाढते आणि फॅट साठण्याची प्रक्रिया सुरू होते. याशिवाय अनेक लोक फळाच्या ज्यूस बनवून पिणे जास्त सोयीचे समजतात, पण ज्यूस बनवताना फळामधील सर्व महत्त्वाचे फायबर्स निघून जातात आणि फक्त साखर उरते. त्यामुळे ज्यूस पिण्यापेक्षा फळ चावून खाणे हे पचनासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नेहमीच उत्तम मानले जाते. जर तुम्ही वजन कमी करत असाल आणि तुम्हाला खूप गोड खाण्याची तीव्र इच्छा झाली, तर फळाऐवजी सफरचंद, पेरू किंवा पपई यासारख्या कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असलेल्या पर्यायाकडे वळा. ही फळं तुमचं पोट दीर्घकाळ भरलेलं ठेवतात आणि शरीराला भरपूर पोषक तत्वेसुद्धा देतात. या उलट जर तुमचं ध्येय वजन वाढवण्याचं असेल, तर तुम्ही सकाळी उठल्यावर भिजवलेले ड्रायफ्रूट्स आणि केळीचे शेक नियमितपणे तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. आपण अनेकदा फिटनेसच्या नावात महागड्या गोष्टींकडे धाव घेतो, पण आपल्या घरात उपलब्ध असलेल्या साध्या आणि नैसर्गिक गोष्टी योग्य पद्धतीने खाल्ल्या तरी आपल्याला आश्चर्यकारक परिणाम दिसू शकतात. आरोग्याचा हा प्रवास एका रात्रीत पूर्ण होत नाही, त्यासाठी सातत्य आणि योग्य माहितीची गरज असते. मला मनापासून वाटतं की आपल्या मराठी बांधवांना आरोग्याविषयीची ही अचूक माहिती अगदी सोप्या भाषेत मिळावी, आणि म्हणूनच मी या चॅनलच्या माध्यमातून हा छोटासा प्रयत्न करत आहे. तुमच्या या भावाच्या प्रयत्नाला पाठिंबा देण्यासाठी आणि हे नवीन चॅनल मोठे करण्यासाठी तुमचे एक सबस्क्राईब खूप मोलाचे ठरेल. तर मित्रांनो, आज आपण पाहिले की द्राक्षे, ड्रायफ्रूट्स, केळी, आंबा आणि चिकू ही 5 फळं कशी वेगवेगळ्या प्रकारे वजन कमी करण्यासाठी आणि वाढवणाऱ्यांसाठी काम करतात. फळ कोणतंही वाईट नसतात, फक्त ती खाण्याची वेळ, प्रमाण आणि आपलं गोल काय आहे हे माहीत असणं गरजेचं असतं. मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल आणि तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडली असेल. जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल, तर खाली दिलेल्या बटनावर क्लिक करून आजच आपल्या या फिटनेस कुटुंबात सामील व्हा. या व्हिडिओमधील कोणती टिप तुम्हाला सर्वात जास्त आवडली किंवा तुम्ही उद्यापासून कोणता बदल करणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे मला नवीन आणि दर्जेदार व्हिडिओ बनवण्यासाठी प्रचंड ऊर्जा मिळते. हा व्हिडिओ तुमच्या मित्र, मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा अशा चुका करणे थांबवतील आणि निरोगी राहतील. चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन, धमाकेदार आणि माहितीने भरपूर असलेल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, योग्य आहार घ्या, नियमित व्यायाम करा आणि स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.